पुढचे काही दिवस चुकूनही घराबाहेर पडू नका, कारण हा नेहमीसारखा उन्हाळा नाही, ही एक गंभीर आणि जीवघेणी उष्णतेची लाट आहे. आपण दरवर्षी 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमान अनुभवतो, पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. यंदाचा खरा धोका फक्त तापमान वाढीत नाही, तर त्यामागे असलेल्या एल निनो या हवामान बदलाच्या घटकात आहे. पॅसिफिक महासागर सामान्यतः पृथ्वीवरील उष्णता स्वतःमध्ये शोषून घेतो, पण एल निनोमुळे ही उष्णता आता उलट वातावरणात सोडली जात आहे. परिणामी जगभरातील तापमानात असामान्य वाढ होत आहे आणि भारतही याला अपवाद नाही. यात भर म्हणजे वाऱ्यांच्या दिशेत झालेला बदल. हे बदललेले वारेही प्रचंड उष्णता भारताच्या दिशेने आणत आहेत. त्यामुळे देशातील अनेक भाग, विशेषतः शहरे अगदी भट्टीप्रमाणे तापू लागली आहेत. सध्या भारतातील सुमारे 95 शहरे तीव्र उष्णतेच्या कचाट्यात सापडली आहे, ज्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. पण यावर्षीचा सर्वात मोठा आणि धोकादायक घटक म्हणजे वेट बल्ब टेम्परेचर. साध्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त असतं, त्यावेळी हवेत ह्युमिडिटी खूप जास्त असते. तेव्हा मानवी शरीरातील घाम वाफ होऊन बाहेर येत नाही. आपल्या शरीराचा थंड राहण्याचा नैसर्गिक मार्गच बंद पडतो. परिणामी शरीराचं तापमान धोकादायक पातळीवर जाऊ शकतं. ही स्थिती काही तासातच जीवघेणी ठरू शकते. दरवर्षी 40 डिग्री अंश तापमान असलं तरी ह्युमिडिटी कमी असल्यामुळे घाम वाफ होऊन शरीराला थंड ठेवतो. पण यावर्षी हवेत ह्युमिडिटी खूप जास्त असल्यामुळे या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. म्हणून ही केवळ हीट वेव्ह नाही, तर अशी लाट आहे जी आपल्या शरीराच्या सहनशक्तीची मर्यादा ओलांडू शकते. म्हणूनच या दिवसात काही गोष्टींची काटेकोरपणे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुपारी 1 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नका. जर अत्यावश्यक असेल तर संपूर्ण संरक्षण करून बाहेर जा. टोपी, छत्री, हलके व सैल कपडे वापरा. फक्त पाणी पिणं पुरेसं नाही. शरीरात अत्यावश्यक क्षार, खनिजे म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स टिकून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक तसेच टरबूज, काकडी यांसारखी पाण्याने भरलेली फळं आहारात नियमित घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराचे संकेत ओळखा. चक्कर येणं, मळमळणं, डोकेदुखी, अतिशय थकवा, घाम न येणं किंवा शरीर खूप गरम होणं ही सर्व लक्षणं धोक्याची आहेत. अशा वेळी दुर्लक्ष करू नका. त्वरित सावलीत जा. ओल्या कपड्याने शरीर थंड करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही परिस्थिती तात्पुरती असली तरी तिचा परिणाम अत्यंत गंभीर असू शकतो. त्यामुळे पुढचे काही दिवस खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय आहे. स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबियांनाही सुरक्षित ठेवा. धन्यवाद.